आपली अवलाद हसत सुद्धा नाही. हप्त्यावर घेतली असेल पालथी मेंदू, एखाद्यानं लय उंडा घेतला पुरीत खोड असेल, एखाद्यानं घेतलाच नाही लफडा असेल वर फाटच बोलणार, लय भंगार, आणि त्याच्यामुळे आपलं वाटोळ झालं. कधी धनाटायचा. अजून एक मुद्दा सांगतो. आपल्या माणसांबद्दल कधी आपण वाईट बोलू नये, तुम्हाला मान्य का सांगा. दुसरी गोष्ट, हे युट्यूब वाले सगळे जेवढे मोबाईल वापरणारे तेवढे आपल्या धर्माबद्दल, आपल्या प्रिय राजाबद्दल, आपल्या एखाद्या व्यक्तीबद्दल युट्यूबला जर एखादी क्लिप आली जाग्यावर डिलीट करा, फॉरवर्ड करीत जाऊ नका. फॉरवर्ड करू नये कधी. समजा एखाद्याने लिहिलं, एखाद्याने छापलं तुकाराम महाराज वैकुंठा गेले नाही त्याचा खून झाला, आपण तुकाराम महाराजांना बाप मानणारी माणसं आहेत, क्लिप जागेवर डिलीट करा. आपल्याच अवलदींचे 2-2 हजाराचे ग्रुप आहेत आणि आपल्याच अवलदी पुढे फॉरवर्ड करतात. मी या जातीय दंगली भांडणं होण्याची ही कारण आहेत. आणि ज्यानं टाकलं त्याला लई किंमत देऊ नका, ते येडच. त्याच्यामुळे पुतळे जाळा आणि त्याला चौकात घ्या, काय ते हलकट क्वालिटीचं आहे, सोडून द्या आणि पुढे चला. नको त्याला मार्केट नका देत जाऊ. आपल्याकडे एखाद्याने काही लिहिलं का लगेच त्याचा पुतळा जाळा, टपऱ्या बंद ठेवा, काय ठेवू नका, ते याडच. त्याला काय करत, त्याच्या बायकोन त्याला 2 वेळा आणलं, त्याला काय मार्केट द्यायचं, ते भंगार. आणि भंगार माणसांना मार्केट दिल्यामुळे आपली धर्मनिष्ठा कमी होते. काय मध्ये तुमचं लिहून द्या ना, त्याला लिहू द्या ना. एखाद्याने संभाजी महाराजांबद्दल लिहिलं लिहू द्या, एखाद्याने तुकाराम महाराजांबद्दल लिहिलं लिहू द्या ना. आपण तर धर्मनिष्ठ आहे ना, मग नको त्याला काय किंमत द्यायची गरज नाही. गावात हत्ती आला हे ओळखायचं असेल तर कुत्रा भुकला पाहिजे. कुत्रा जर भुकला नाही